साक्री शहरातील पोळा चौक येथील मुतारीची गरज नाही, रहिवासी महिलांचा तीव्र विरोध. साक्री शहरातील पोळा चौक येथील जीर्ण व पडीत असलेली पुरुषांची मुतारी याला बांधकामाला रहिवासी महिलांचा तीव्र विरोध आहे. साक्री नगरपंचायत अधिकारी यांना शेकडो महिलांनी घेराव घालून लेखी निवेदन दिलंय. या निवेदनात म्हटलंय की साक्री शहरातील पोळा चौक इथं जीर्ण पडीत असलेल्या मुतारीमुळे नवीन बांधकामासाठी रहिवासी महिलांनी तीव्र विरोध करून थेट नगरपंचायतीत मोर्चा धडकला. मोर्चाचं मुख्य कारण म्हणजे मुतारी संदर्भात तोंडी व लेखी तक्रार अनेक वेळा केलेली होती, तरी देखील महिलांच्या व रहिवाशांच्या तक्रारीकडे कानाडोळा करत दुर्लक्ष करत पुन्हा बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे परिसरात रोगराई पसरून महिलांचे, लहान बालकांचं आणि रहिवाशांचं आरोग्य धोक्याचं ठरत आहे. मुख्य म्हणजे परिसरात असणाऱ्या मुतारीजवळ काही पुरुष दारू पिऊन त्या नशेत बाहेरच लघवी करत असतात, तर काही पुरुष मुतारी बाहेर दारू पिऊन नग्न अवस्थेत बाहेरच पडलेले असतात. यामुळे तेथील महिलांना आपल्या घराच्या बाहेर पडणं लाजिरवाणं ठरत आहे. स्वतःचं घर असून मुली घराबाहेर पडू शकत नाही. अतिशय घाणेरडा वास येत असल्यामुळे रहिवाशांना जेवण करण्यास देखील त्रासदायक ठरत आहे. अनेक त्रास सहन करून देखील रहिवासी महिला यांनी याआधी अनेक वेळा तक्रार केल्या होत्या, परंतु या तक्रारीकडे नगरपंचायतीनं दुर्लक्ष केलं. जीर्ण पडीत मुतारीच्या बांधकामात सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम त्वरित थांबवून त्या ठिकाणी गाई ढोरांसाठी, गोमातेसाठी पाणी पिण्याचे कुंड बनवावेत अशी मागणी रहिवासी महिलांनी केली आहे. या मुतारीचं बांधकाम जर लवकरात लवकर थांबवलं गेलं नाही तर आम्ही सर्व महिला तीव्र आंदोलन करू असा इशारा साक्री पोळा चौक येथील महिलांनी दिलाय. काही घडलं तर सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत प्रशासन राहील असं देखील यावेळी सांगण्यात आलं. रहिवासी पुरुषांना कोणत्याही प्रकारच्या मुतारीची आवश्यकता नाही, म्हणून त्वरित मुतारीचं बांधकाम थांबवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते हे देखील महिला असून नागरी शहरातील पोळा चौक येथील महिलांची दखल घेऊन महिलांना न्याय द्यावा, या तक्रारीकडे धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं देखील यावेळी मागणी करण्यात आली. नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे. पोळ्या चौकामधून आली आहे. त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं, पाडली तर गेली ती, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे. म्हणजे आमच्या बायांचे जे आहेत जे बायांचं काही आहे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली. कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची. आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय. आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुडलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले येते. आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही. तिथं तुम्ही काही बी बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस. कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो. आणि आमच्या सुना सुद्धा तिथं राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये जाऊन राहून राहिल्या. तर सरकारला म्हणजे असं बाहेर बसू शकत नाही, बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला. 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही तिथे बसू शकत नाही. आणि 2 जण तिथे मध्येदार गेलेले असते, तिसरा तो बाहेर येऊनच मधून मोकळा होतो. त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही. आणि दारुडे लोक तितके घाणे, ते खाली करताना वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत. आणि एक म्हणजे असं नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे, घर घर शौचालय. आणि हे जर तुम्ही गल्लीमध्ये शौचालय करून राहिले तर आमचं असं म्हणणं आहे, हे आम्ही नाहीच करायचं. त्या मोतारीच्या जागेवर गोमातींसाठी तुम्ही कुंड स्वप्न बांधला. आहे गोमातांचं. ते आता एकनाथ शिंदेचं पण हे की गोमाते करता हे करा. तर आमचं म्हणणं आहे त्या एरियामध्ये आणि आपल्या साखरीमध्ये कुठेच नाही असे एक कुंड आम्हाला बांधून द्या. पाणी आम्ही भरू लागल्यास आम्ही निवेदन देण्याकरता आलोय. आणि 2 दिवसामध्ये सीओ साहेब भेटत नाहीये, त्याकरता आम्ही थांबलो होतो. आज सकाळी ते मोजमाप पण घेऊन गेलेले आहेत. तर लवकरात लवकर हे काम मुतारीचं थांबवायचं, नाही तर मग आम्ही पुढचं काय आहे ते आंदोलन करू. जर आमच्या निवेदनाला कोणी प्रोत्साहन नाही दिलं, आमच्या निवेदनाकडे असंच दुर्लक्ष करून ते तसंच ठेवण्यात आलं, जर ते निवेदन देऊन सुद्धा बांधकाम चालू ठेवलं तर आम्ही म्हणजे तिथे आंदोलन करू. आम्ही सगळे महिला जण असं आम्हाला बाळ सुद्धा नको वाटत नाही. लहान बाळ आणि मोदी सरकारने त्याचं स्वच्छता अभियान राबवलं. मग आमच्या म्हणजे रस्त्यावरच स्वच्छता नाही, सगळं घाण आमच्या इथेच येते दारापुढे. तर मग ते काय अभियानचं काय उपयोग असं. आणि तुम्ही या गल्लीत ते पाहून जा, किती घाण आहे त्या गल्लीमध्ये. जो येतो तो जातो. आम्ही कधी घराच्या बाहेर निघणार. कुठे बाथरूमला येतात कुठे. बाकीचे गल्लीतले सुद्धा लोक तिथे येतात. आमची मेन चौक आहे, मेन चौकला खूप घाण आहे. स्टार्ट.
असं त्या पोळ्या चौकामध्ये रहिवासी नाहीये, असे व्यापारी लोक कोणीच नाहीये. बघायला गेलं तिथं तर आवश्यकताच नाही मुतारीची, सगळं रहिवासच आहे त्या साईडला आणि सगळ्यांच्या घरात हाही शौचालय, मग काही गरजच नाही त्या मुतारीची, आमचं हे म्हणणं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साक्री तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साक्री.